महादेवांना फुले वगैरे कोणती अर्पण करायची आपण? खरं तर महादेवांना सगळं आवडतं, एक केवडा सोडून. केवडा सोडून? हां. असं का बरं? केवड्याचं फूल महादेवांना आवडत नाही, कारण त्याच्या मागे एक खूप सुंदर कथा आहे. काय? जेव्हा शिवलिंगाची स्थापना झाली, आपले ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये थोडा संवाद सुरू झाला की तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ. थोडक्यात सांगते, त्यावेळेला तो वाद एवढा विकोपाला गेला की दोघा युद्ध पातळीवर ते म्हणजे युद्ध करायला तयार झाले आणि त्यांचं युद्ध सुरू झालं. आणि हे युद्ध एवढं मोठं झालं, एवढं मोठं पुढे गेलं की त्यांनी अशी विशिष्ट अशी शस्त्र बाहेर काढली. ती शस्त्रांनी जर त्यांनी युद्ध केलं असतं तर त्रैलोक्याचा नाश झाला असता. आणि त्याच वेळेला ती शस्त्र ते वापरणार ब्रह्मास्त्र, त्याच वेळेला मध्ये असा मोठा दीपस्तंभ निर्माण झाला. आता तो दीपस्तंभ एवढा प्रचंड होता की त्याचा आदिही नव्हता आणि अंतही नव्हता. आणि दोघे मग एकमेकांकडे बघत राहिले. मध्येच नाही का कोणतरी काहीतरी आले की आपण ते भांडण विसरतो. विसरलं जातो. आता मग ते दोघे ब्रह्मा आणि आपले विष्णू ते म्हणतात की ठीक आहे, आता एक काम करूया, तू श्रेष्ठ मी श्रेष्ठ करण्यापेक्षा कोणीतरी त्याचा आरंभ शोधूया आणि कोणीतरी त्याचा अंत शोधूया. जो सगळ्यात पहिलं जे कार्य करेल तो श्रेष्ठ. ठीक आहे ब्रह्मदेव म्हणतात. मग ब्रह्मदेव हंसावर बसून हंसाच्या रूपात वरती त्याचा आरंभ शोधायला जातात. आणि आपले सुकर म्हणजे वराह रूप घेऊन विष्णू भगवंत तळाला शोधायला जातात. आता ते ब्रह्मदेव सुद्धा वर 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 जात असतात, पण त्याचा आरंभ काही त्यांना दिसत नाही. आणि वराह रूपातले विष्णू भगवंत सुद्धा खाली त्यांनाही तळ सापडत नाही. पण विष्णू भगवंत ते स्वीकारतात की नाही, मला याचा तळ सापडत नाही, त्यामुळे तळ सापडत नाहीये तर मग ठीक आहे मी जातो वरती म्हणून. आणि ते वरती येतात. पण ब्रह्मदेव जेव्हा वरती गेलेले असतात ना, तिथे एक केवड्याचं फूल असतं. आता ब्रह्मदेवाला हार पत्करायची नसते, मी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून दाखवायचं असतं. मग ते केवड्याच्या फुलाला म्हणतात की तू मला बघितलंयस असं सांग, मी याचा आरंभ बघितलाय म्हणून तू मला साक्ष दे. मग मला काय, मग मी तुला देईन काहीतरी असं म्हणून ते केवड्याच्या फुलाला सोबत घेऊन येतात. आणि विष्णू भगवंतांना सांगतात, बघ मी श्रेष्ठ आहे कारण मी याचा आरंभ बघून आलो. तुला जर बघायचंच असेल तर साक्षीला मी केवड्याचं फूल आणले. केवड्याच्या फुलाला विचारलं तर हो, तो म्हणतं हो, ते फूल म्हणतं हो. विष्णू भगवंत खरं प्रिय असे आहेत, ते प्रेमळ असतात, ते स्वीकारतात. ठीक आहे बाबा, मी कनिष्ठ तू श्रेष्ठ. पण महादेवांना हे पटत नाही, कारण तो जो अग्निस्तंभ असतो ते शिवलिंग असतं. त्यावेळेला खरं तर त्या शिवलिंगाची प्रकटीकरण झालेली शिवलीला. आणि मग महादेव पटकन रूप घेतात आणि त्या ब्रह्मदेवाला सांगतात की तू खोटं बोललायस. आणि त्यावेळेला ते त्याला असं शाप देतात की आजपासून तुझं कुठेही मंदिर नसणार आहे आणि कोणीही तुझा उत्सव करणार नाही. तू बघ ना, कधी ब्रह्मदेवाचा उत्सव होतो नाही, आता गणपती उत्सव येईल, नवरात्र उत्सव येईल, विष्णू भगवंताचं चैत्र नवरात्र येतं, देवीचं येतं, पण ब्रह्मदेवाचं नवरात्र किंवा ब्रह्मदेवाचा उत्सव ऐकलाय. आणि त्यांचं एकच असं पुष्करला आणि काही ठिकाणी विरळ असे त्यांची मंदिर आहेत. पण मग ते विष्णू भगवंतावर खुश होतात आणि सांगतात आजपासून तू आणि मी एकच आहे. म्हणून हरी आणि हर हा भेद मानायचा नाही, कारण विष्णूच महादेव आहेत आणि महादेवच विष्णू आहेत. दोघे एकमेकांच्या हृदयात विराजमान होतात. म्हणतात आजपासून माझ्यात तू आणि तुझ्यात मी, अशी हरिहर आपण एकत्रीकरण झालेलं आहे. आणि मग म्हणे तुझी खूप म्हणजे तुझे सगळे उत्सव होतील, तुला खूप प्रसिद्धी मिळेल, तुझी लोक सगळे पूजा करतील, असं ते त्यांना वरदान देतात. आणि मग केवड्याच्या फुलाकडे बघतात. तेव्हा केवड्याचं फूल घाबरतं, म्हणे मी तुला स्वीकारणार नाही. तेव्हा ते माफी मागतं, म्हणजे माफ करा, मी भुललो, माझ्याकडून असं झाली, चूक झाली. म्हणतात ठीक आहे, माझे बाकीचे जे देव आहेत म्हणजे विष्णू म्हणा, ब्रह्मदेव म्हणा, बाकीचे इतर देव तुला स्वीकारतील, पण मी तुला स्वीकारणार नाही. मग ते सोडून बाकी कुठलीही फुलं महादेवाला चालतात.